नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा देवदिवाळी याविषयी आहे। देवदिवाळीला दिवे कुठे आणि किती लावायचे तसेच देवदिवाळीचे महत्त्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। देवदिवाळी कधी आहे, कुठे आणि किती दिवे लावायचे, दीपदानालाही आहे अतिशय महत्त्व। देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते। असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावर येतात। देवदिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे। यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। त्यामुळे दिवे कधी आणि कुठे दान करावे आणि किती दिवे दान करावेत हेही जाणून घेणे गरजेचेच आहे। यंदा कधी आहे देवदिवाळी हे पाहूयात। हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 पासून तर 16 नोव्हेंबर मध्यरात्री 2:57 पर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते। आता पाहूयात दिवे कोठे दान करायचे। 1. मंदिरात दिवे दान करा। दुसरे म्हणजे विद्वान ब्राह्मणाच्या घरी दिवे दान करतात। तिसरे, नदीच्या काठावर किंवा नदीत दिवे दान करावे। चौथे, दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर दिवे दान करा। कधी करावे दीपदान हे पाहूया। दीपदान प्रदोष काळात किंवा नंतर देखील करू शकतात। प्रदोष काल देवदिवाळीचा मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 ते 7:47 पर्यंत या कालावधीत आहे। सर्व स्नान, पर्व आणि व्रताच्या वेळी दीपदान करतात। धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, यम द्वितीया, दिवाळी, अमावस्या किंवा पौर्णिमेला दीपदान केले जाते। दुर्गम स्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नरकात जाण्यापासून वाचतो। पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेव कार्तिकेयाला दिवाळी कार्तिक कृष्ण पक्षाच्या 5 दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे। किती दिवे दान करावेत? देवदिवाळीला नदीच्या काठावर 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावा। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त दिवे देखील लावू शकता। दिवे दान करण्याचे फायदे कोणते हे पाहूया। अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवे दान करा। आपल्या मृत नातेवाईकांसाठी अर्थात पितरांच्या उद्धारासाठी दिवे दान करा। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दिवे दान करा। यम, शनी, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी देखील दिवे दान करा। सर्व प्रकारचे त्रास, वाद आणि संकट टाळण्यासाठी दिवे दान करा। जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी देखील आपण दिवे दान करतो। मोक्ष प्राप्तीसाठी दिवे दान करा। कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवे दान करा। घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी याला दीपदान देखील म्हणतात। कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा। धन्यवाद।